अरे इकडे गेला इथं पोलीस अंमलदारांना विनंती की आपण विसलचा वापर करायचा आहे आणि सर्व क्राऊड पुढे काढून द्यायचा आहे. जो एकाच ठिकाणी बराच वेळ रेंगाळत थांबलेला आहे मानवंदना द्यायचा आहे, सल्यूट करायचं आहे आणि पुढे चालत राहायचं आहे. जय भीम बोला, सल्यूट करा आणि पुढे चला. अंमलदारांना विनंती आहे की आपण विसलचा वापर करायचा आहे. नाही नाही साहेब आंबेडकर साहेब रॅम्प वरती थांबणारे रॅम्प वरती थांबून रॅम्प वरती थांबायचं नाहीये कोणी, पुढे चालत राहायचंय. चला पुढे. फोटो काढणारे सेल्फी काढणारे आपण पुढे चालत राहायचंय. तू मागे 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 आतमध्ये जायचं ना, आतमध्ये जायचं. हो हो आतमध्ये जरा बाहेर होतो. अरे उमेदवार काय बोललं अरे जरा इकडं मागण्या काढतो. आज इथंच काढतो ना. सर दिलाच नाही मी भावामध्ये सोडून थांबलो. सत्य शोध नाही काढू शकत.
चल ड्रेस शॉटला कॅमेराला अरे म्हणून साहेब आले होते तिथे समोर नाही साहेब आहे समोर पोलीस अंमलदार आपण ते तात्काळ पुढे काढून द्यायचे. पोलीस अंमलदारांना विनंती करतोय की आपण तिथली गर्दी तात्काळ पुढे काढून द्यायची. गर्दी होता कामा नये. आपण पुढे चालत राहायचं आहे. सेल्फी काढणारे, फोटो काढणारे आपला पोहावरून इतरांना उशीर होणार नाही याची काळजी घ्यायची आणि पुढे चालत राहायचं आहे. एका ठिकाणी जास्त वेळ थांबायचं नाहीये. पुढे चालत राहायचं आहे. जयदीप बोला, सल्यूट करा, मानवंदना द्यायचंय, पुढे चालत राहायचंय. काढ फोटो काढ तुम्ही थांब यार त्याला बी थांबव नाही काढलं मागं जेवण बनते ना आपल्या जिल्ह्यात अरे मध्ये मध्ये येऊ नका आता डायरेक्ट रेस्ट हाऊसला जायचं. उद्या आहे ना तुम्ही इथं हा मग मी साहेबांसोबत नाही मी बाहेर देशात हो या साहेब हो या साहेब हो इकडे पोहोचतच आहे. आम्ही असं कसं होईल सचिन भाऊ सगळ्यात पहिले काय केलं मेन फोटो आहे मला तर साहेब इकडे इकडे जय भीम बोलायचंय, सल्यूट करायचंय, पुढे चालत राहायचंय. जय भीम बोला, सल्यूट करा, पुढे चला, मानवंदना द्यायचंय, सल्यूट करायचंय, पुढे जायचंय. एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबायचं नाहीये. सेल्फी काढणारे आणि फोटो काढणारे आपण आपला मोह आवरायचंय आणि पुढे चालायचंय. फोटोग्राफर निवासस्थानं जी केली जातात म्हणजे जे संत आणि जे वारकरी येतात तशा पद्धतीने प्रबंध व्यवस्था झाली. आज आपण एका दिवसामध्ये करोडो रुपये खर्च करतो. त्यानंतर बसेस आणि इतर लोक या क्रांतीस्तंभावर नेहमी येतात. परंतु तेव्हा लोकांची गैरसोय होते. त्यामुळे त्याची कारवाई करायला पाहिजे. त्याचबरोबर माझं मुख्य आव्हान आहे की तुम्ही 2018 आणि 19ला जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री झाला तेव्हा मला एक आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी की ही जी ट्रॅफिक होते आम्ही याच्यावर विचार केलेला आहे.
आणि वाघोलीच्या टोलपासून ते या ब्रिजच्या पुढे असं आम्ही फ्लायओव्हर बांधणार आहोत, जेणेकरून ट्रॅफिक पण चालू राहील आणि लोकांना तितका त्रास होणार नाही आणि लोक सुद्धा अत्यंत शांत पद्धतीने गाड्या घेऊन पुढे चला. असं जय भीम बोलायचंय, सल्यूट करायचंय, पुढे चालत राहायचंय. सेल्फी काढणारे, फोटो काढणारे अजूनही आपण एकाच ठिकाणी न थांबता इतर अनुयायांना उशीर होणार नाही याची काळजी घेऊन आपण पुढे चालत राहायचंय. मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की आपण दिलेला शब्द पाळावा आणि ताबडतोब या इथे फ्लायओव्हरचं काम चालू करावं, जेणेकरून लोकांना जो हा त्रास होतो की 5-6 किलोमीटरवरती त्यांच्या गाड्या थांबल्या जातात आणि नंतर लोकांना चालत त्याच्यामध्ये वयोवृद्ध असतात, लहान मुलं असतात, त्यांना चालत तिथे यावं लागतं. त्याच्यामध्ये दुर्दैव आहे आणि त्यामुळे सरकारने याबाबतीत त्वरित पावलं उचलावी अशी सरकारला आमच्याकडे विनंती आहे. त्याचबरोबर या इथे आज सुद्धा इथे पाण्याची किंवा शौचालयाची योग्य ती व्यवस्था झाली नाही. एवढ्या मोठ्या संख्येत लोक 1-2 दिवसाआधी आलेली आहेत. ती व्यवस्था असायला पाहिजे, ती झाली नाही आणि उद्या माझ्या मते नेहमीपेक्षा जास्त लोक येणार आहेत. तर पाहिलं आहे महानगरपालिकेच्या इलेक्शन असल्यामुळे अनेक उमेदवारांनी जनतेला स्पॉन्सर करून बसेस दिलेल्या आहेत. त्यामुळे उद्या नेहमीपेक्षा जास्त गर्दी होणार आहे. तेव्हा या गर्दीला कंट्रोल करण्यासाठी सरकारनं योग्य ती व्यवस्था करावी असं सरकारला माझं आव्हान आहे. त्याचबरोबर या वर्षापासून जर सरकारने योग्य ती कारवाई केली आणि कारण पुढच्या वर्षी बाबासाहेब 1 जानेवारी 1927ला येऊन गेले, त्याला पुढच्या वर्षी 100 वर्ष होती आणि तेव्हा अलवट अशी गर्दी होईल या इथे आणि त्यामुळे त्या शताब्दी वर्षासाठी सरकारने आत्तापासून पाऊल उचलावी. नाही तर ऐत्या वेळेस जे काही प्लॅनिंग होतं त्यामुळं सर्व व्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहे. याची काळजी सुद्धा सरकारने घ्यावी. सरकारला आपल्या चॅनलच्या वतीने आग्रहाची विनंती करतो आणि या इथं आलेल्या सर्वांना आणि येणाऱ्या सर्व आंबेडकर सैनिकांना तसंच या देशातल्या सर्व जनतेला पुढच्या वर्षाच्या हार्दिक नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. मेट्रो आणि इथला विकास आराखडा याबद्दल खरं म्हणजे जी मेट्रोचं मध्येच काम मध्येच त्यांनी थांबवलेली आहे. खरं म्हणजे ती मेट्रोसुद्धा शिखरापूर घेऊन गेले तर लोकांची बरीच सोय होईल. या इथं म्हणजे मेट्रोने लोक येऊ शकतील आणि इथे उतरून आणि त्यामुळे मेट्रो जर झाली आणि फ्लायओव्हर दोन्ही जर केलं म्हणजे ट्रॅफिकचा पण प्रश्न सुटेल आणि लोकांना येण्या जाण्याचा पण प्रश्न सुटेल अशी आमची दरवर्षी तर फक्त विकास आराखडा झाला अशी चर्चा होती, फक्त विकास आराखडा पुढे जात नाही. याबद्दल काय सांगा? तुम्ही देखील आता शिंदे सेनेबद्दल तुमची युती आहे, तुम्ही देखील पाठपुरावा करणार काय यासाठी? जरूर यासाठी आता हा कार्यक्रम झाल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांची आणि याच्या बाबतीत त्वरित पावलं उचलावी. पुढच्या वर्षापर्यंत काहीतरी इथे व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा. धन्यवाद.